नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मटन खीमा. आणि मटन खीमा बनवण्यासाठी मी ते मटन घेतलेलं आहे 300 ग्रॅम. 300 ग्रॅम मटन घेऊन ते मी मिक्सरला लावलेलं आहे. त्याचे मऊ पीसेस घेऊन हे मिक्सरला लावून मी पूर्णपणे असे स्मॅश करून घेतलेलं आहे. इथे घेतलेलं आहे आलं लसूण मिरचीची पेस्ट, आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, 3 मीडियम साईज कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, गरम मसाला, मीठ, हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे, जो घरचा मसाला आगरी मिक्स मसाला घेतलेला आहे. इथे मी 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे. आणि फोडणीसाठी तेल. इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहोत. तेल छान गरम करून घेतलं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट. मटनची रेसिपी असल्यामुळे पेस्ट जरा जास्त वापरायची आहे. त्याच्यामध्ये टाकते मी कांदा. कांदा आपण छान मिक्स करून शिजवून घेऊया. पाच ते 7 मिनिट शिजवून घेणार आहोत मंद आचेवर. कांदा आपण मंद आचेवर 5 मिनिटं शिजवलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मसाले. अगदीच पाव चमचा हळद, 1 चमचा मसाला. जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता. पाव चमचा गरम मसाला. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. त्यातच टाकणार आहोत आपण कोथिंबीर आणि जी बनवलेली आहे टोमॅटो प्युरी ती टाकणार आहोत. छान मिक्स करून घेऊया. थोडंसं वाफवून घ्यायचं आहे 1 मिनिटभर मध्यम आचेवर. 1 मिनिट झालेलं आहे. बघूया आपण. मस्त एकजीव झालेलं आहे सर्व. आता मी गॅस स्लो करते. त्याच्यामध्ये टाकते चवीप्रमाणे मीठ, मिक्स करूया. आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मटनचा खिमा. छान शिजवून घेऊया. मटनचा खिमा असल्यामुळे तो फार वेळ लागणार नाही आहे शिजायला. त्याच्यामध्ये मी ही आपण प्युरी बनवली होती टोमॅटोची, त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. शिवाय आपल्याला ते मटनचं पाणीसुद्धा सुटणार आहे. त्यातच आपण हे मटन सर्व शिजवून घेणार आहोत. पुन्हा थोडी कोथिंबीर. हे छान असं आता शिजू द्यायचे. आता 15 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत मध्यम आचेवर. बघूया, 15 मिनिटं झालेली आहेत. मस्त आपलं मटण शिजलेलं आहे खिमा. आणि मी हा टेस्ट करून पाहिलेला आहे. खूप छान झालेलं आहे. अजून आपण 5 मिनिटं छान असं शिजवून घेऊया मंद आचेवर. पाच मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया आपला खिमा तयार आहे का.
मस्त तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। आगरी पद्धतीचा हा झणझणीत आणि चमचमीत असा मटणचा खिमा आपला तयार आहे। हा तांदळाच्या भाकरीबरोबर अत्यंत छान लागतो। शिवाय पाव, ब्रेड, नान, रोटी त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकतो। असा हा आपला मटण खिमा तयार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा बनवा, खा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।